नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये नुकतीच नगर परिषदेची निवडणूक संपन्न झाली आणि यामध्ये महायुतीने फलटण नगर परिषदेवरती आपला झेंडा फडकवलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे 600च्या मताधिक्याने नगराध्यक्षपदी या ठिकाणी विराजमान झालेले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचा त्यांनी पराभव केला आणि 30 वर्षाची जी राजे गटाची या ठिकाणची सत्ता या ठिकाणी संपुष्टात आणली. आता ही जी संघर्षमय निवडणूक झाली, या निवडणुकीचे मॅन ऑफ द मॅच हे रोहित नागटे ठरलेले आहेत. कारण रोहित नागटे यांनी सर्वाधिक 1115 मतांचं मताधिक्य घेऊन या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 येथून दणदणीत विजय मिळवलेला आहे. तसं पाहिलं तर ही मॅच अतिशय रोमांचक झाली. या दोन्हीही जे संघ होते यामध्ये भाजप महायुतीच्या संघाचे मार्गदर्शक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर होते. त्यांना या ठिकाणी आमदार सचिन पाटील आणि राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर आणि ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांचं सहकार्य लाभलं. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर दुसऱ्या संघाचे म्हणजे शिवसेना, त्यांचे मित्रपक्ष असलेली राष्ट्रीय काँग्रेस आणि कृष्णा भीमा विकास आघाडी यांच्या युतीचे या ठिकाणी मार्गदर्शक होते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांना सहकार्य लाभले ते सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर. त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस असेल आणि कृष्णा भीमा विकास आघाडी त्यांच्या समवेत होती. या प्रामुख्याने या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर या सामना अतिशय चुरशीचा झाला. सुरुवातीलाच सलामीचे फलंदाज जे होते सोमाशेठ जाधव यांनी जोरदार फलंदाजी केली आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांनी जवळपास शतक ठोकलं आणि शतक ठोकून या ठिकाणी हा सामना आपल्या बाजूला झुकवण्याचा प्रयत्न केला. या प्रभागाचा जर विचार केला तर दुसरे एक खेळाडू असलेले देवा पाटील यांनीही या सामन्यामध्ये साथ दिली ती नगराध्यक्ष पदासाठी. खरं तर या ठिकाणी अंतर्गत कुरघोडी झाली होती, मात्र माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आणि दोन्हीही खेळाडूंना आपल्या बरोबर घेतले. नगराध्यक्ष पदासाठी मात्र त्याचा मोठा फायदा झाला. दोघांनाही नाराज केले नाही. प्रभाग क्रमांक 2 मधून सनी आयवळे यांनी चांगली फलंदाजी केली असली तरी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मात्र अपेक्षित असं फलंदाजी त्यांना पाहता आली नाही. कारण त्यांनी मात्र जेमतेम धावा या ठिकाणी काढल्या. त्या ठिकाणी जे बाहेरून आलेले खेळाडू असलेले संग्राम आयवळे यांनी मात्र त्या ठिकाणी विरोधी गटासाठी पाठीमागच्या पडद्यामागून चांगलं सहकार्य केल्यामुळे या ठिकाणचे फलंदाज मात्र जास्त काही प्रभाव टाकू शकले नाहीत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये जर विचार केला तर पुन्हा एकदा महायुतीचे फलंदाज या ठिकाणी तुल्यबळ पाहायला मिळले. त्या ठिकाणी चांगली त्यांना आघाडी ही घेता आली. प्रभाग क्रमांक 4 मध्ये मात्र जालिंदर जाधव असतील किंवा पप्पू शेख असतील यांनी मात्र जी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीला मात्र तारलं त्या ठिकाणी आणि चांगल्या प्रकारची या ठिकाणी आघाडी देण्याचा प्रयत्न केला. फलटणच्या या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5 मात्र या ठिकाणी पूर्णपणे या महायुतीच्या उमेदवाराला पूर्ण ताकद देण्यात यशस्वी ठरला आणि रोहित नागटे हे प्रभाग क्रमांक 5 मधून ज्यांनी जोरदार मताधिक्य दिले ते मात्र या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 6 मध्ये मात्र त्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा महायुतीलाच या ठिकाणी चांगलं मताधिक्य या ठिकाणी दिलं आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये मात्र पांडुरंग गुंजवटे यांनी या ठिकाणी क्लीन बोल्ड करण्यात अशोक जाधव यांना यश संपादन केलेलं आहे. अशोक जाधव जे गेल्या वेळेस 30 मतांनी या ठिकाणी निवडून आले, मात्र त्यांना पुन्हा एकदा पांडुरंग गुंजवटे यांनी या ठिकाणी 30 मताधिक्याने पराभूत करून प्रभाग 7 मधून एक जागा तरी शिवसेना आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या पारड्यात टाकण्यात त्यांनी यश मिळवलं. प्रभाग क्रमांक 6 मध्ये मात्र
2 मताधिक्याने विजय झालेले या ठिकाणी दीपक कुंभार यांना 2 मताने या ठिकाणी पराभव झाला. किरण राऊत हे निसटत्या 2 मताने विजय होऊन त्यांनीही या ठिकाणी महायुतीमधून नगर परिषदेत जाण्याचं त्यांनी या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 8चा जर विचार केला तर प्रभाग क्रमांक 8 मधून या ठिकाणी एक जागा ही शिवसेना आणि त्यांच्या मित्रपक्षाला मिळवण्यात यश आले. मात्र दुसरी जागा ही भारतीय जनता पक्षाने जिंकण्यात त्या ठिकाणी यश संपादन केलं. या ठिकाणचा एक माजी नगरसेवक मात्र मोठ्या हवेत होता महायुतीचा, त्याचा मात्र या ठिकाणी पूर्णपणे सपशेल पराभव झाला. प्रभाग क्रमांक 9 मध्ये मात्र जे शिवसेनेचे मित्रपक्ष असलेले आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या उमेदवार त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार या दोघांनी या ठिकाणी विजय संपादन केला. आणि या ठिकाणी मात्र या ठिकाणी युवा नेतृत्व सह्याद्रीबाई कदम यांचे उमेदवार असलेले सुरेश कदम यांनीही लक्षवेधी मतदान घेतलं. मात्र पंकज पवार यांना 20 मतांनी या ठिकाणी यश मिळवण्यात त्या ठिकाणी त्यांना यश मिळालं. या ठिकाणचे दोन्हीही उमेदवार हे महायुतीचे विजय या ठिकाणी शिवसेना आणि त्यांच्या मित्रपक्षाचे विजयी झाले. प्रभाग क्रमांक 10 मधून एक जागा या ठिकाणी जिंकण्यात दोन्ही आघाड्यांना एक जागा या ठिकाणी मिळाली. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 11 मात्र या ठिकाणी महायुतीचे दोन्हीही उमेदवार या ठिकाणी जिंकले. प्रभाग क्रमांक 9 मध्ये मात्र अमोल बोयटे यांना गत 7 वर्षापूर्वी पराभवाला सामोरं जावं लागलं. पुन्हा एकदा पक्षांतर करूनही त्यांना या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. दुसरीकडे प्रभाग क्रमांक 11चा जर विचार केला तर प्रभाग क्रमांक 11च्या दोन्हीही जागा या ठिकाणी एक जागा प्रभाग क्रमांक 11 मधील दोन्हीही जागा महायुतीला जिंकण्यात यश आलं. आणि प्रभाग क्रमांक 12 मात्र शिवसेना आणि राजे गटाचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी जिंकले. प्रभाग क्रमांक 13 मधील मात्र प्रभाग क्रमांक 13 जो राजे गटाचा बालेकिल्ला होता, या ठिकाणचे जे 2 दिग्गज खेळाडू होते राहुल निंबाळकर आणि अमोल सस्ते यांनी मात्र जोरदार गोलंदाजी केली म्हणावं लागेल. कारण त्यांनी या ठिकाणी 3ही जागा जिंकण्यात त्या दोघांचा मोलाचा वाटा राहिला. मात्र जे अपेक्षित मताधिक्य होतं श्रीमंत अनिकेत राजेंना त्या ठिकाणी मिळवण्यात त्यांना अपयश आलं. जो हक्काचा बालेकिल्ला असलेल्या राजे गटाच्या 13 मध्ये त्यांना त्या ठिकाणी अपेक्षित मतदान मिळालं नाही. अशा प्रकारच्या ही झालेली मॅच अतिशय रोमांचक झाली. आणि या मॅच मध्ये आपण जर विचार केला तर प्रामुख्याने रोहित नागटिळे हे या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. त्यांनी जोरदार फटकेबाजी करून तब्बल 200 या ठिकाणी फटकवलेलं आहे. आणि तब्बल 1115 मताधिक्य जे फलटणच्या इतिहासातील सर्वाधिक आघाडी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील श्री शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या प्रमाणावरती त्यांनी विजयात सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 1 मध्येही जोरदार फलंदाजी करण्यात सोमाशेठ जाधव यांनी या ठिकाणी सहकार्य केलं. त्यांनीही या ठिकाणी जवळपास 450 अधिक मताची आघाडी या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला दिली आणि तेही या ठिकाणी जोरदार फटकेबाजी करण्यात यशस्वी ठरले. तसं पाहिलं तर राजे गटाकडून मात्र या ठिकाणी तुल्यबळ फटकेबाजी करण्यात एकही फलंदाज या ठिकाणी यशस्वी ठरला नसल्याचं दिसून आलेले आहे. आणि याचमुळे 27 नगरसेवक असलेल्या या नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाने तब्बल 12 नगरसेवक जिंकले, तर राजे गटाने या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून 7 जागा या ठिकाणी जिंकल्या. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने 4 नगरसेवक आणि कृष्णा भीमा विकास आघाडीचे अनुक्रमाने 1, राष्ट्रीय काँग्रेस 1 आणि अपक्ष या ठिकाणी 2 असं पक्षी बलाबल या नगर परिषदेमध्ये झालेले आहे. आणि ही जी मॅच हाय व्होल्टेज मॅच, ज्या ठिकाणी एकतर्फी वाटणारी सुरुवातीला मॅच शेवटच्या सत्रात मात्र अतिशय संघर्षमय बनली. ज्या ठिकाणी विधानसभेला 7,000चं मताधिक्य हे महायुतीच्या उमेदवारांनी घेतलं होतं. त्याचबरोबर लोकसभेलाही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरामध्ये जे 7,000चं मताधिक्य घेतलं होतं, त्या ठिकाणी मात्र नगराध्यक्ष हे 600 मतांनी या ठिकाणी विजय झालेले आहेत. एकंदरीतच या नगरपालिकेचा विचार जर केला
तर फलटणच्या इतिहासामध्ये गेल्या 30-35 वर्षात इतकी प्रतिष्ठेची आणि इतकी तुल्यबळ निवडणूक ही पहिल्यांदाच या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे जर ह्या निवडणुकीचा जर विचार केला तर या निवडणुकीचे मॅन ऑफ द मॅच हे रोहित नागतिळे हे या ठिकाणी ठरलेले आहेत. त्यांना 1115चं मताधिक्य आणि सोमाशेठ जाधव यांनीही जोरदार चौकार मारले. रोहित नागतिळे यांनी षटकार मारले, मात्र सोमाशेठ जाधव यांनी चौकार मारले आणि अशोकराव जाधव हे मात्र पांडुरंग गुंजवटे यांच्या गोलंदाजीवरती क्लीन बोल्ड झाले. हा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळालं. तर राहुल निंबाळकर आणि अमोल सस्ते यांनी मात्र चिवट फलंदाजी केली आणि त्या ठिकाणी विजय खेचून आणला. अमोल मोहिते हे पुन्हा एकदा या ठिकाणी क्लीन बोल्ड झाले. गेल्या मॅच मध्येही ते क्लीन बोल्ड झाले आणि पुन्हा एकदा ते यावेळेस क्लीन बोल्ड झाले. मात्र अमित बोयटे यांनीही या ठिकाणी काही प्रमाणात दुरंगी तिरंगी धावा काढण्यात यश मिळवलं. तर दिलीपसिंह भोसले यांच्या सुनबाई असलेल्या प्रियदर्शनी भोसले याही या ठिकाणी नगरपालिकेत जायला यशस्वी ठरल्या. त्या मानाने प्रभाग क्रमांक 11 मध्ये चोरमले मध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये दादासाहेब चोरमले यांच्यावरती मात करून या ठिकाणी संदीप चोरमले यांनी सुरुवातीपासूनच या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवून नगरपालिकेत प्रवेश करण्यात यश मिळवलं. अशा प्रकारची ही जी मॅच अतिशय प्रतिष्ठेची झालेली जी निवडणूक आणि तब्बल 20 ते 25 दिवसांनी लांबलेली निवडणूक शेवटी संपली आणि यामध्ये जो झेंडा लागला तो भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचा झेंडा नगरपालिकेवरती लागला. माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचं स्वप्न या ठिकाणी शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्ण केलं आणि थेट नगराध्यक्षपदी तब्बल 600 मताधिक्याने हे विजयी झाले. तुम्हाला काय वाटतं आजच्या या जो व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.